नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे एमर्जन्सी फंड. जसं एखाद्या बिल्डिंगसाठी पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे, तसंच फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये एमर्जन्सी फंड असणं खूप गरजेचं आहे. एमर्जन्सी फंड म्हणजे काय? एखादी मेडिकल एमर्जन्सी आली, जॉब गेला, बिझनेसमध्ये नुकसान झालं, तर त्यावेळेस आपल्याला हा पैसा वापरता येईल. त्यासाठी बाजूला ठेवलेला पैसा म्हणजेच एमर्जन्सी फंड होय. एमर्जन्सी फंड किती असलं पाहिजे? एखाद्याच्या महिन्याचा जो खर्च असेल किंवा महिन्याची पगार, एक एक्झाम्पल घेऊ आपण, 25,000 रुपये आहे, तर साधारणतः 25,000 रुपये हा सुरुवातीचा एक महिन्याचा एमर्जन्सी फंड म्हणून ठेवला पाहिजे आणि नंतर तो वाढवून 6 महिन्यापर्यंत घेऊन गेला पाहिजे. एमर्जन्सी फंड कुठे ठेवायचा? जो एक महिन्याचा एमर्जन्सी फंड आहे तो सेव्हिंग बँकेमध्ये ठेवायचा आणि जो 2 ते 6 महिन्याचा आहे तुम्ही ते एफडी करू शकता बँकेमध्ये. सर्वात मोठी चूक काय करतात की एमर्जन्सी फंड हे बरेच जण एफडी मध्ये कमी इंटरेस्ट मिळतात म्हणून मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला कधी मेडिकल एमर्जन्सी आली की आपल्याला मार्केटमध्ये जर मार्केट खाली गेलेलं असलं तरी विड्रॉ करावं लागतं. मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे किती महिन्याचा एमर्जन्सी फंड आहे? 1 महिन्याचा, 3 महिन्याचा किंवा 6 महिन्याचा किंवा काहीच नाही. थँक्यू.